जय भीम, जय शिवराय, जय संविधान. मित्रांनो, मागील भागातील व्हिडिओमध्ये आपण आपल्या भारतीय संविधान भाग 5 संघटन केंद्र सरकारच्या कामकाजाच्या तरतुदी प्रकरण 3 राष्ट्रपतीचे कायदेविषयक अधिकार यामधील कलम 129 सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल, कलम 130 सर्वोच्च न्यायालयाचे स्थान, कलम 131 सर्वोच्च न्यायालयाचे मूळ अधिकार क्षेत्र, कलम 132 काही प्रकरणांमध्ये उच्च न्यायालयांकडून होणाऱ्या अपीलांमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे अपीलीय अधिकार क्षेत्र, कलम 133 दिवाणी बाबींबाबत उच्च न्यायालयांकडून होणाऱ्या अपीलांमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे अपीलीय अधिकार क्षेत्र याची सविस्तर माहिती आपण बघितली होती. त्याचप्रमाणे भारतीय संविधान भाग 5 संघटन केंद्र सरकारच्या कामकाजाच्या तरतुदी प्रकरण 4 संघीय न्यायपालिका यामधील कलम 134 फौजदारी प्रकरणांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे अपीलीय अधिकार क्षेत्र, कलम 134 सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यासाठीचे प्रमाणपत्र, कलम 135 विद्यमान कायद्यानुसार संघीय न्यायालयाचे अधिकार क्षेत्र आणि अधिकार सर्वोच्च न्यायालयाद्वारे वापरले जाणे, कलम 136 सर्वोच्च न्यायालयाकडून अपील करण्यासाठी विशेष परवानगी, कलम 137 सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचे किंवा आदेशांचे पुनरावलोकन याची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कलम 134 फौजदारी प्रकरणांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे अपीलीय अधिकार क्षेत्र. भारतीय संविधान 1950 नुसार 1. भारताच्या हद्दीतील एखाद्या उच्च न्यायालयाच्या फौजदारी कार्यवाहीतील कोणत्याही निर्णयाविरुद्ध, अंतिम आदेशाविरुद्ध किंवा शिक्षेविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करता येईल, जर त्या उच्च न्यायालयाने अपीलामध्ये एखाद्या आरोपीच्या निर्दोष मुक्ततेचा आदेश रद्द करून त्याला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे, किंवा आपल्या अधिकार क्षेत्रातील कोणत्याही न्यायालयाकडून कोणताही खटला स्वतःकडे सुनावणीसाठी काढून घेतला असेल आणि अशा सुनावणीत आरोपी व्यक्तीला दोषी ठरवून त्याला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली असेल, किंवा प्रमाणित करते की हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यासाठी योग्य आहे, परंतु उपखंड सी अंतर्गत अपील हे अनुच्छेद 145 च्या खंड 1 अंतर्गत त्यासंबंधी केलेल्या तरतुदींच्या आणि उच्च न्यायालयाने स्थापित केलेल्या किंवा आवश्यक केलेल्या अटींच्या अधीन राहून दाखल करता येईल. 2. संसद कायद्याद्वारे भारताच्या प्रदेशातील उच्च न्यायालयाच्या फौजदारी कार्यवाहीतील कोणत्याही निर्णयाविरुद्ध, अंतिम आदेशाविरुद्ध किंवा शिक्षेविरुद्ध अपील दाखल करून घेण्याचे आणि ऐकण्याचे कोणतेही अतिरिक्त अधिकार सर्वोच्च न्यायालयाला अशा कायद्यात विनिर्दिष्ट केलेल्या अटी आणि मर्यादांच्या अधीन राहून प्रदान करू शकते. मसुदा कलम 111 कलम 134 चा मसुदा भारताच्या 1948 च्या संविधानाच्या मसुद्यात समाविष्ट करण्यात आला नव्हता. 13 आणि 14 जून 1949 रोजी मसुदा कलम 111 म्हणून चर्चा झाली. याद्वारे सर्वोच्च न्यायालयाला फौजदारी अपील ऐकण्याचा अधिकार देण्यात आला. मसुदा समितीच्या अध्यक्षांनी सुचवलेल्या दुरुस्तीचा अपवाद वगळता सर्व प्रस्तावित दुरुस्त्या मागे घेण्यात आल्या किंवा नाकारण्यात आल्या. सुधारित मसुदा अनुच्छेद 14 जून 1949 रोजी स्वीकारण्यात आला. कलम 134 सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यासाठीचे प्रमाणपत्र. प्रत्येक उच्च न्यायालय अनुच्छेद 132 च्या खंड 1 किंवा अनुच्छेद 133 च्या खंड 1 किंवा अनुच्छेद 134 च्या खंड 1 मध्ये नमूद केलेला निकाल, हुकुमनामा, अंतिम आदेश किंवा शिक्षा पारित करताना किंवा देताना जर त्याला योग्य वाटले तर स्वतःहून तसे करू शकते, आणि जर व्यथित पक्षाने किंवा त्याच्या वतीने तोंडी अर्ज केला असेल तर असा निकाल, हुकुमनामा, अंतिम आदेश किंवा शिक्षा पारित झाल्यानंतर किंवा दिल्यानंतर ताबडतोब असे पारित किंवा बनवल्यानंतर शक्य तितक्या लवकर अनुच्छेद 132 च्या खंड 1 मध्ये किंवा अनुच्छेद 133 च्या खंड 1 मध्ये किंवा यथास्थिती अनुच्छेद 134 च्या खंड 1 च्या उपखंड सी मध्ये संदर्भित स्वरूपाचे प्रमाणपत्र त्या प्रकरणासंदर्भात दिले जाऊ शकते की नाही हा प्रश्न निश्चित करा. कलम 134 हे 1948 च्या मसुदा संविधानाचा भाग नव्हते. ते 1976 च्या संविधान 42वी दुरुस्ती अधिनियमाद्वारे समाविष्ट करण्यात आले. कलम 135 विद्यमान कायद्यानुसार संघीय न्यायालयाचे अधिकार क्षेत्र आणि अधिकार सर्वोच्च न्यायालयाद्वारे वापरले जाणे. भारतीय संविधान 1950 नुसार जोपर्यंत संसद कायद्याद्वारे अन्यथा तरतूद करत नाही तोपर्यंत ज्या बाबींना अनुच्छेद 133 किंवा अनुच्छेद 134 च्या तरतुदी लागू होत नाहीत त्या बाबींवर सर्वोच्च न्यायालयाला अधिकार क्षेत्र आणि अधिकार असतील, जर या संविधानाच्या प्रारंभापूर्वी लगेचच कोणत्याही विद्यमान कायद्यानुसार संघीय न्यायालयाद्वारे त्या बाबीसंबंधी अधिकार क्षेत्र आणि अधिकार वापरले जात असतील. मसुदा कलम 112 कलम 135 चा मसुदा सुरुवातीला संविधानाच्या मसुद्यात समाविष्ट नव्हता. मसुदा समितीच्या अध्यक्षांनी काही तरतुदी समाविष्ट करण्याचा प्रस्ताव दिला. प्रस्ताव मांडणाऱ्या सदस्यांनी सर्व दुरुस्त्या मागे घेतल्या. अनुच्छेद 112 चा मसुदा विधानसभेने 15 सप्टेंबर 1949 रोजी स्वीकारला. कलम 136 सर्वोच्च न्यायालयाकडून अपील करण्यासाठी विशेष परवानगी. भारतीय संविधान 1950 नुसार 1. या अध्यायात काहीही असले तरी सर्वोच्च न्यायालय आपल्या विवेकानुसार भारताच्या प्रदेशातील कोणत्याही न्यायालयाने किंवा न्यायाधिकरणाने कोणत्याही खटल्यात किंवा प्रकरणात दिलेल्या किंवा केलेल्या कोणत्याही निर्णयाविरुद्ध, हुकुमनाम्याविरुद्ध, निर्धारणाविरुद्ध, शिक्षेविरुद्ध किंवा आदेशाविरुद्ध अपील करण्यासाठी विशेष परवानगी देऊ शकते.
2. कलम 1 मधील कोणतीही गोष्ट सशस्त्र दलांशी संबंधित कोणत्याही कायद्याद्वारे किंवा त्या अंतर्गत गठीत केलेल्या कोणत्याही न्यायालय किंवा न्यायाधिकरणाने पारित केलेल्या किंवा दिलेल्या कोणत्याही निर्णयाला, निर्धारणाला, शिक्षेला किंवा आदेशाला लागू होणार नाही. मसुदा कलम 112 कलम 136च्या मसुद्यावर संविधान सभेत 6 जून 1949 आणि 16 ऑक्टोबर 1949 रोजी चर्चा झाली. त्यामध्ये अपील करण्यासाठी विशेष रजा देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार परिभाषित केले होते. विधानसभेने दुरुस्ती स्वीकारली आणि सुधारित मसुदा अनुच्छेद 16 ऑक्टोबर 1949 रोजी मंजूर करण्यात आला. कलम 137 सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचे किंवा आदेशांचे पुनरावलोकन. भारतीय संविधान 1950 नुसार संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याच्या किंवा अनुच्छेद 145 अंतर्गत केलेल्या कोणत्याही नियमांच्या तरतुदींच्या अधीन राहून सर्वोच्च न्यायालयाला त्याने दिलेला कोणताही निकाल किंवा आदेशाचे पुनरावलोकन करण्याचा अधिकार असेल. मसुदा कलम 112 अ अनुच्छेद 137 चा मसुदा भारताच्या 1948च्या संविधानाच्या मसुद्यात समाविष्ट करण्यात आला नव्हता. मसुदा समितीच्या अध्यक्षांनी खालील मजकूर समाविष्ट करण्यासाठी एक दुरुस्ती मांडली. 112 अ सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयांचे किंवा आदेशांचे पुनरावलोकन. संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याच्या किंवा या संविधानाच्या अनुच्छेद 121 अन्वये केलेल्या कोणत्याही नियमांच्या तरतुदींच्या अधीन राहून सर्वोच्च न्यायालयाला स्वतःने दिलेल्या कोणत्याही निर्णयाचे किंवा आदेशाचे पुनरावलोकन करण्याचा अधिकार असेल. मसुदा कलम 112 अ च्या मसुद्यावर 6 जून 1949 रोजी चर्चा झाली. यानुसार सर्वोच्च न्यायालयाला काही मर्यादांच्या अधीन राहून स्वतःच्याच निकालांचे किंवा आदेशांचे पुनरावलोकन करण्याची परवानगी मिळाली. मसुदा विधानसभेने स्वीकारला आणि 6 जून 1949 रोजी अंमलात आणला. मित्रहो, यानंतर आपले भारतीय संविधान भाग 5 संघटन, केंद्र सरकारच्या कामकाजाच्या तरतुदी यामधील प्रकरण 4 संघीय न्यायपालिका यामधील कलम 138 सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राचा विस्तार, कलम 139 सर्वोच्च न्यायालयाला विशिष्ट रिट जारी करण्याचे अधिकार प्रदान करणे, कलम 139 अ विशिष्ट प्रकरणांचे हस्तांतरण, कलम 140 सर्वोच्च न्यायालयाचे सहाय्यक अधिकार, कलम 141 सर्वोच्च न्यायालयाने सर्व न्यायालयांवर बंधनकारक असल्याचे घोषित केलेला कायदा. याची सविस्तर माहिती आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपल्या भारतीय संविधानाचा नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. शिवाय वाचनीय आवड असणाऱ्या आपल्या सर्व मित्रबांधवांना शेअरही करा. जय भीम, जय शिवराय, जय संविधान.